थोडा साईडला व्हायचा आहे. सैदुल यांचा पुढचा चेंडू शुभम यांच्यासाठी. सामने हे सर्व 3 ओव्हरचे खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे. सैदुल यांचा पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. चालू असलेला सामना मॉडेल 11 स्टार फायटर वर्सेस एव्हेंजर स्टार्स. धडाके फलंदाज आले ते शिवम तेजस. बघूया सैदुल यांचा पहिला चेंडू शिवम यांच्यासाठी. 7-8 रनाचा रनअप घेऊन चालले ते सैदुल. सुंदर असा टाकलेला, मला वाटतं झेलबाद होण्याची संधी. सुंदर असा क्षेत्ररक्षक केलेला आहे ते वैभव याने आपल्या संघासाठी. 2 धावेवर समान मानावा लागतोय तो मॉडेल 11 फायटर संघाला. सैदुल तयार. बघूया शिवम काय करत आहे आपल्या संघासाठी. सैदुल यांचा पुढचा चेंडू शिवम यांना. सैदुल तयार. सुंदर असा मारेला चेंडू, मला वाटतं सीमारेषा पार. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी चालू आहे ती शिवम यांची. खराब गोलंदाजी चालू आहे ती सैदुल यांची. धाव संख्या झाली आहे ती 8. 2 चेंडू 8 धावा. मॉडेल 11 फायटर संघाची धाव संख्या आहे 2 चेंडू 8 धावा. सैदुल यांचा तिसरा चेंडू शिवम यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू, मला वाटतं झेलबाद होण्याची संधी. 1 धाव पूर्ण. 4 धावेसाठी. सुंदर फलंदाजी चालू आहे ती शिवम यांची. 4 धावा मिळत आहे ते शिवम यांना. खूपच खराब गोलंदाजी चालू आहे सैदुल यांची एव्हेंजर स्टार संघाकडून. बघूया मॉडेल 11 फायटर संघाकडून चांगली अशी फलंदाजी करते ते शिवम. सैदुल यांची खराब गोलंदाजी चालू आहे आपल्या संघासाठी. शिवम तयार. बघूया शिवम काय करत आहे. सुंदर असा टाकलेला चेंडू, मला वाटतं 1 धाव घेण्यावर 1 धावावर समाधान मानावा लागतोय तो एव्हेंजर स्टार मॉडेल 11 फायटर संघाला. धाव संख्या होत आहे ती 13. 4 चेंडू 13 धावा. खूपच खराब गोलंदाजी चालू आहे ती सैदुल यांची मॉडेल एव्हेंजर स्टार संघाकडून. बघूया तेजस यांचा पुढचा चेंडू. सैदुल यांचा पुढचा चेंडू तेजस यांना. खूपच रिवर्स मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं नो चेंडू घोषित करत आहेत अंपायर. 2 धावा. नो चेंडू. धाव संख्या झाली आहे ती 15. खूप खराब गोलंदाजी चालू आहे ती सैदुल यांची एव्हेंजर स्टार संघाकडून. सैदुल यांचा पुढचा चेंडू शिवम यांना. खूपच खोलवरती टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू. खूपच खराब गोलंदाजी चालू आहे ती सैदुल यांची एव्हेंजर स्टार संघाकडून. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू शिवम यांना. खूपच चांगलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. मला वाटतं 4 धावेसाठी. 4 धावा शिवम यांच्या बॅटमधून. संघाची वाढती धाव संख्या होती ती 21. 6 चेंडू 21 धावा. खूप खराब गोलंदाजी चालू होती ती सैदुल यांची
एव्हेंजर स्टार संघाकडून 21 धावा, 6 चेंडू 21 धावा. बघूया एव्हेंजर स्टार संघाकडून दुसऱ्या शतक घेऊन येत आहे ते दयानंद. याच्या पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. याच्या पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. एव्हेंजर स्टार संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहे ते दयानंद. बघूया दयानंद आपल्या संघासाठी काय करत आहे ते तेजस यांच्यासाठी. बघूया दयानंद काय करत आहेत आपल्या संघासाठी. मॉडेल 11 फायटर संघाची धावसंख्या होती ती 21. दयानंदचा पुढचा चेंडू तेजस यांना सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं जेल बाद होण्याची संधी निर्माण झालेली आहे. खूपच गचाड क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते एव्हेंजर स्टार संघाकडून. विनोद यांच्याकडून विनोद कांबळे यांच्याकडून झेल. दयानंद यांचा पुढचा चेंडू तेजस यांना खूपच असा मारलेला चेंडू. मला वाटतं सीमा रेषा पार. षटकार तेजस यांच्या बॅट मधून निघालेला. मला वाटतं दुसरा षटकार आलेला आहे. खूपच चांगली फलंदाजी करतात ते तेजस आणि शिवम. खूपच एव्हेंजर स्टार संघाची गोलंदाजी चालू आहे. बघूया दयानंद यांचा पुढचा चेंडू तेजस यांना. फुलटा चेंडू. मला वाटतं पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे संधी. विकेटचं पतन. तेजस बॅक टू पॅव्हलियन. एव्हेंजर स्टार संघाला मॉडेल 11 स्टार फायटर संघाला पहिला गडी बाद झालेला आहे. तेजस न्यू बॅट्समन साहिल. मॉडेल 11 फायटर संघाची धावसंख्या झाली ती 29. एक गडी बाद 29 धावा. बघूया दयानंद यांचा पुढचा चेंडू साहिल यांना. खूपच खराब अशी चाललेली बॉलिंग एव्हेंजर स्टार संघाची दयानंद यांच्या कडून. मला वाटतं साहिल रनआउटच्या जी कोणाची बाहेर 4 व्हीलर आहे त्याने गाडी आतमध्ये घ्यायची आहे. जी गाडी बाहेर आहे त्याने धावसंख्या होत आहे ती 29. विकास न्यू बॅट्समन विकास. दयानंद यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. खूपच मला वाटतं झेलबाद होण्याची संधी निर्माण झालेली होती लेकिन गचाड क्षेत्ररक्षक झालेला आहे तिथं. एक धावेवरती समाधान मानावा लागतोय तो मॉडेल 11 फायटर संघाला. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू शिवम यांच्यासाठी. खूपच चांगली फलंदाजी करताय शिवम आपल्या संघासाठी. दयानंद यांचा शेवटचा चेंडू शिवम यांना. बघूया शिवम काय करत आहे आपल्या संघासाठी. दयानंद तयार. शिवम तयार. सुरेख असा टाकलेला चेंडू. मला वाटतं शिवम यांना काही जमलेला नाही. पंच वाईट घोषित करत आहेत.
धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे 30. 2 गडी बाद. 31. सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं सीमारेषा पार षटकार. शिवम यांच्या बॅट मधून आलेला षटकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 37. एव्हेंजर स्टार संघाकडून तिसरं शतक घेऊन येत आहे तो भरत. स्ट्राईकला येतो विकास. बघूया एव्हेंजर स्टार संघाकडून तिसरं शतक घेऊन येते तो भरत जाधव. खूपच असा चांगलेला टाकलेला चेंडू. पंच नो घोषित करत आहेत. एक धावेवरती समाधान मानावा लागतोय तो फायटर संघाला. भरत यांना काही जमलेलं नाही आहे. हॅलो G78 7822 गाडी कोणाची आहे त्यांनी लवकरात लवकर बाहेर काढायची आहे. शिवम यांच्या बॅट मधून आलेला षटकार. खूपच चांगली फलंदाजी करताय शिवम. खूपच चांगली फलंदाजी करतायत ते शिवम. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 45. खूपच खराब चाललेली गोलंदाजी भरत यांची एव्हेंजर स्टार संघाकडून. बघूया भरत यांचा पुढचा चेंडू शिवम यांना. सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं 6 धावेसाठी. 6 धावेसाठी. खूपच चांगली बॅटिंग करत आहेत ते शिवम मॉडेल 11 फायटर संघाकडून. बघूया भरत तयार. शिवम तयार. फुलटा चेंडू. सीमारेषा पार चौकार. शिवम यांच्या बॅट मधून आलेला चौकार. वैयक्तिक 41 धावेवरती खेळतोय तो शिवम. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या शिवम यांच्यासाठी. 10 चेंडू 41 धावा. परत एकदा मारलेला चेंडू. मला वाटतं सीमारेषा पार षटकार. तीन धावा बाकी शिवम यांना. बघूया या मॅच मधील पहिला अर्धशतक होतोय का शिवम यांच्याकडून. 3 धावेची गरज शिवम यांना. तिसऱ्या शतकातील 2 चेंडू शिल्लक. भरत यांचा पुढचा चेंडू शिवम यांना. बघूया भरत यांना काय आपली गोलंदाजी जमत नाही आहे. खूपच खराब चाललेली गोलंदाजी भरत यांची. सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं सीमारेषा पार षटकार. शिवम यांचे अर्धशतक झालेलं आहे. तरी एकदा शिवम यांना जोरदार टाळ्या वाजवून 50 झालेले आहेत शिवम यांचे. भरत यांचा पुढचा चेंडू शिवम यांना. सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं वाईट. दोन धावा पूर्ण. खूपच खराब असं चाललेलं क्षेत्ररक्षक एव्हेंजर स्टार संघाकडून. भरत यांचा पुढचा चेंडू शिवम यांचा. सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं एकदा पूर्ण. गचाड असा क्षेत्ररक्षक झालेला आहे ते विकास चव्हाण यांच्याकडून. बघूया विकास यांना काही जमत नाही आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धावी पूर्ण. 4थी धावेवरती विकेट. मॉडेल 11 फायटर संघाची धावसंख्या होत आहे ती 73. खूपच चांगली केलेली फलंदाजी
शिवम आणि मॉडेल 11 फायटर संघाकडून 74 धावांचं आव्हान आहे ते एव्हेंजर स्टार संघाला. 18 चेंडू 74 धावांचं आव्हान आहे ते एव्हेंजर स्टार संघाला. खूपच खराब चाललेली गोलंदाजी एव्हेंजर स्टार संघाकडून. एव्हेंजर स्टार संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 74 धावांची आवश्यकता. चला लवकरात लवकर मॉडेल 11 फायटर संघाने क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. याच्या पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. दोन्ही संघाचे कप्तान टॉस उडवण्यासाठी यायचा आहे. याच्या पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा आहे. तेजस शिवम लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. चला बॅट्समन जायचं आहे लवकरात लवकर. एव्हेंजर स्टार संघाचे दोन्ही फलंदाज आणि इथं मुख्याला पाठव. बॅट घेतलीस की मला फोन कर. हा मुख्य आला ना ते बॅट घेत ना माझी. हा घेतल्यावर आहे ना तिसकड. हा ठीक आहे. हॅलो हॅलो कोण जातोय बॅट्समन. एव्हेंजर स्टार संघासाठी चालले ते वैभव आणि महेश. वैभव यांनी पहिल्या सामन्यावरती षटकार मारून विजय केलेला आपल्या संघाला आहे एव्हेंजर स्टार संघाला. टॉस उडवण्यासाठी डायमंड स्टार 11 आणि मराठा वॉरियर्स. आला काय तो आला निवृत्ती. टॉस सोडून घे आले आले आहे तिथे आहे. टॉस टॉस स्ट्राईकला आहेत ते महेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते वैभव. गोलंदाजासाठी आले ते तेजस. बघूया महेश काय करत आहे आपल्या संघासाठी. तेजस यांचा पुढचा चेंडू महेश यांच्यासाठी सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं झेलबाद होण्याची संधी नाही निर्माण झालेली आहे. लेकिन बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. तेजस खूप खराब गोलंदाजी करत आहे तेजस. महेश तयार तेजस तयार. सुंदर असा टाकलेला मला वाटतं निर्धाव चेंडू जात आहे. महेश यांना काही जमलेलं नाही आहे. तिसरा चेंडू मला वाटतं गचाड क्षेत्ररक्षक झालेला आहे ते शिवम यांच्याकडून. बॉलिंग मराठा वॉरियर्स संघाने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आहे आणि डायमंड स्टार 11 संघाला पहिले
फलंदाजी करण्याचं आमंत्रित केले आहे ते डायमंड स्टार 11 संघाला. किती लावले? 4 चौका दिला. 3 चेंडू 8 धावा. तेजस यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षक झालेलं आहे ते साहिल यांच्याकडून. 2 धावेवरती समाधान मानावा लागतोय तो महेशांना. धाव संख्या होत आहे ती 8 10. 4 बॉल 10. पहिल्या शतकातील चौथा चेंडू फुल टॉस चेंडू. मला वाटतं नो घोषित करत आहे ते पंच. फ्री हिट. सुंदर असा मारलेला चेंडू. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. रनआउट होण्याची संधी. निर्धाव चेंडू जात आहे तो महेशांना काही जमलेला नाही. तिकडं विकेटी फंबल झालेल्या आहेत. मला वाटतं रनआउट होण्याची संधी निर्माण. बॉल चाललाय. बघूया या चेंडूवरती किती धावा मिळतात आहेत त्या एव्हेंजर स्टार संघाला. 2 धावा मिळत आहेत ते एव्हेंजर स्टार संघाला. कुठे चाललास? मॅच आहे माझी. अरे मॅच आहे या दे बस हॅलो. साहिल पुढील गोलंदाज आहे साहिल. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं षटक घेऊन आलाय साहिल. 10-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला हा चेंडू वैभवसाठी. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय हा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16 सॉरी. दुसरं षटक चालू असताना एक अवघड असं आव्हान दिलंय मॉडेल 11 या संघाने अव्हेंजर स्टार या संघाला. उत्तुंग असा हा फटका खेळलाय वैभव याने आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय वैभव याला. दुसरं षटक चालू आहे. स्ट्रेट ड्राइव्ह पाहूया. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शिवम याचकडून. 2 रन धावून घेण्यात यशस्वी झालेत वैभव आणि भरत. धावसंख्या झाली 19. तीन चेंडू 19 धावा. पुढील चेंडू साहिल याचा. भरत यांना पंचांना पार करून टाकला हा चेंडू. लेग साईडच्या दिशेने तटवल्या चेंडू पाहूया. चौका जातो का? मिस फील्ड होते इथे मॉडेल 11 या संघाकडून. या 4 धाव्याने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 23. अजूनही 50 धावांची आवश्यकता. पुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस डायमंड स्टार 11.
एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. साहिल मारा करणार वैभव याला 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू वैभवसाठी आणि वैभवच्या बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. चेंडू जाऊन वैभवच्या पायावर आदळतोय. चेंडू निर्धाव जातोय. साहिल याचा पुढील चेंडू वैभवसाठी. वैभवच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. लेग बाईचा एक रन धावून काढतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्या झाली 25. हो जितेश सर जा बॅटिंग कर. आता एक ओव्हर मध्ये टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. रनर हा ओके रनर रनर जायचंय. बैट नहीं उधर से ले लो. अरे उधर है उधर अपने इधर नहीं. जितेश सर बॅटिंगला जात आहेत. पाणी पाणी दे तिथे हे बाय याच्याकडे बसून पी. 25 अजूनही 50 48 6 चेंडू 48 धावा. बॉलर नेम उदय गुरव. बॉलर चेंज होतोय. उदय गुरव 10-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला हा चेंडू जितेश सरांसाठी. जितेश सरांच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या आहे तिथेच. अजूनही जिंकण्यासाठी खूप धावांची आवश्यकता आहे अवेंजर स्टार या संघाला. उदय यांचा पुढील चेंडू जितेश सरांसाठी. पंचांना पार करून टाकला हा चेंडू. खणखणीत असा हा उत्तुंग हा फटका मारलाय पाहूया. 6 धावांसाठी जितेश सरांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. अशाच बॅट्समनची आम्हाला गरज होती. पण आता खूपच विलंब झालेला दिसतोय. उदय यांचा पुढील चेंडू जितेश यांसाठी. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जातोय. पंच निर्णय काय नाही वाईट आहे. ओके वाईट चेंडू एक अवांतर धाव. पुढील चेंडू उदय यांचा पुन्हा एकदा खणखणीत टोलवलेला आहे चेंडू आणि नाही 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. 34 झाले. धाव संख्या झाली 34. पुढील चेंडू उदय यांचा. धाव संख्या काही लक्ष आवाकाच्या बाहेर दिसते. आता शेवटच्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. उदय यांचा पुढील चेंडू जितेश सरांसाठी.
नो चेंडू, फ्री हिट. पंचांचा फ्री हिटचा इशारा. पाहूया फ्री हिट वरती काय योगदान देतात आपल्या संघाला जितेश सर. उत्तुंग असा हा फटका. पाहूया झेल होतो का, आणि हा झेल सुटलेला आहे. मला माहित नाही तो आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. पुढील चेंडू उदयांचा. स्लोवर ऑन बॉल आणि लेग साईडच्या दिशेने उत्तुंग हा फटका. 4 धावांसाठी नाही, फिल्डिंग होते. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत आणि मॅच संपलेली आहे. अशा प्रकारे मॉडेल 11 फायटर हा संघ इथे विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून शिवम जोशी याने हाफ सेंचुरी मारली होती, तर त्याने टॉस द बॉलचे इथे येऊन आपला द मॅचचा अवॉर्ड घ्यायचा आहे. मी सौरभ सरांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच शिवम याला द्यायचे आहे.